विश्वगुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पायी पालखी सोहळ्यामध्ये दिंडी क्रमांक 3 जी रथापुढे ही दिंडी चालते, या दिंडीचे प्रमुख सोपान काका गोळे सर आपल्यासोबत आहेत. काका, काय सांगाल, कशा पद्धतीने आपण मार्गक्रमण करत आहात? साधारणतः किती लोकसंख्या आपल्या दिंडीत? श्री संत सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळा आणि प्रतिवार्षिक स्वरूपाची असलेली आपली ही पायवारी यावर्षी जरी पर्जन्यवृष्टी जास्त असली तरी पण उपस्थितीमध्ये दरवर्षीपेक्षा अधिक वारकरी आपल्या या सोहळ्यामध्ये पाहायला मिळतात. गेली 10-11 दिवसापासून आपण पायी चालत आलो, पण आपल्या दृष्टीस असं दिसतंय का जेवढा पर्जन्यवृष्टीने निसर्गाने त्रास दिला, पावसाने, त्या सर्वावर मात करत आमचे वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने अतिशय जोमात उत्साहात पायवारी यांची अव्यात चालू आहे. वारकऱ्यांमध्ये एकंदरीत पावसाने जो काही अडथळा निर्माण केला होता तो या ठिकाणी दूर झालेला आहे. वारकऱ्यांमध्ये कसा उत्साह आहे आणि वारकऱ्यांचं काय नेमकं म्हणणं आहे? या ठिकाणी वारकऱ्यांना जो नैसर्गिक त्रास झाला पावसाचा, त्याच्यापुढे तर काही प्रशासनही काही करू शकत नाही आणि ट्रस्टी काही करू शकत नाही, पण त्याच्यावर मात करून वारकरी चालतातच. पण यावर्षी प्रामुख्याने आपण जी वारी म्हणतो स्वच्छ वारी, अतिशय टॉयलेटची सुविधा असेल, टँकरची सुविधा असेल, गावामध्ये आल्यानंतर जे ध्वनी प्रदूषण मुक्त वारी गावामध्ये आल्यानंतर जे डीजे लावून स्वागत होत होतं का, ज्यामुळे भजन कार्यक्रम घडत नव्हतं. आज या प्रशासनाने ती काळजी घेऊन ते डीजे जागेवर स्टॉप करून अतिशय थाटामध्ये दिंडी गावामध्ये पदार्पण करते. तुम्ही देखील वारकऱ्यांसोबत सतत पायी चालत आहात, काय थकलायत का? काय नाही, वारकरी म्हटल्यानंतर थकवा आणि वारकरी हे दोन शब्द कधी एकत्र येतच नाही. गेली 25 ते 30 वर्षापासूनची हे आमचे नाना सिरे सर्व वारकरी वारी करतात, पण एखादी गोष्ट डबल करणं म्हणजे कंटाळा येणं. पण दरवर्षी आपण या वारीला जातो, दरवर्षी नवीनच आनंद आपल्याला प्राप्त होतो, असा या वारीचा विशेष महिमा आहे. आज आपण अनेक वाऱ्या केल्यात, या वारीत नवीन असं काय वैशिष्ट्यपूर्ण तुम्हाला वाटतं? नाही, वारी म्हटल्यानंतर ही वैशिष्ट्यपूर्णच वारी असते. वारी जुनी कधीच होत नाही. कालचं वर्तमानपत्र आज जुनं होतं, पण मागच्या वर्षाच्या वारीच्या तुलनेत ही वारी ही वैशिष्ट्यपूर्ण, अधिक गतीने. ज्ञानेश्वरीमध्ये ज्यावेळेला भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतायत की भगवान महादेव पार्वती मातेला सांगतात, गीतेमध्ये भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात काय का, भगवान महादेव पार्वती मातेला सांगतात की हे पार्वती, जसं तुझं रूप रोज नवीन नवीन खुलतं ना, तसं गीता तत्व हे नवीन नवीन रोज त्या श्लोकातून अर्थ निघतात. तसंच वारीचं तत्व आहे. दरवर्षी वारीला या, दरवर्षी नवीन वारी आपल्याला पाहायला मिळते. आजची तरुण पिढी व्यसनाकडे वळालेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये तरुण पिढीला या वारीचा कंटाळा देखील आलेला आहे. अशात आपण सतत वारी करत आहात, तरुणांना काय संदेश द्याल? तरुणांना एकच संदेश आहेत. आमच्या तुकोबारायांनी 350 वर्षापूर्वी एक अभंग लिहून ठेवला, जवये सकळ सिद्ध आहे, हात चालावया पायी, तव तू आपले सोहित पाये, तीर्थयात्रे जाई चुकू नको. जोपर्यंत आपले हातपाय चांगले आहेत तोपर्यंत वाऱ्या करून घ्या, तीर्थयात्रा करून घ्या. वारीला जाणं म्हणजे नुसतं देवाचं दर्शन नाही. या वारीमध्ये 3 तप घडतात, 3 प्रकारची पापं जातात आणि आपल्या जीवनाचं कल्याण. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलाची एक देखलिया. पायी चालणं म्हणजे काही तप घडतं शरीराकडून, भजन करत चालतो म्हणजे वाचिक तप घडतं, आणि विश्रांती करत असताना ज्यावेळेला आपण नामस्मरण करतो हे मानसिक तप घडतं. असे 3 प्रकारचे तप
आणि या तपांनी 3 प्रकारची पापं ज्या वारीनं जातात त्या वारीला आषाढी वारी म्हणतात. साधारणतः काही दिवसानंतर आपण पंढरपूरमध्ये दाखल होऊ, विठ्ठलाचं दर्शनही घेऊ. विठ्ठलाकडे काय मागायचं आहे, काय मागावं वाटतं तुम्हाला? आता मुळात आमच्या वारकरी संप्रदायामध्ये मागणं याचा निषेध केलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आधी करून संत म्हणतात, भिक्षापात्र अवलंबने जळोजिने लाजिरवाणी. देवाकडं कधी काही मागायचं नसतंच, कारण जो जन्माला येतो तो सगळं घेऊनच आलेला असतो. देवाकडं काय मागावं तर आमचे तुकाराम महाराज म्हणतात, या 84च्या फेऱ्यातून कधी आम्ही मुक्त होऊ. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. मुक्तता, या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता, जगताची शांती, जगताचं कल्याण, एकमेव वारकऱ्याची मागणी हीच असू शकते, न घरादाराची मागणी.